गाईज, मी अनुजा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्तच असणार. तर सगळ्यांना पडलेला प्रश्न माझ्या प्रेग्नेन्सीबद्दलचा, जसे मी प्रेग्नेन्सीचा ब्लॉग अपलोड केला तसे भरपूर माझ्या ताई अशा ओळखीच्या झाल्यात, ज्या माझ्या जवळच्या झाल्यात. त्यांना भरपूर असे आपुलकीचे प्रश्न पडलेले आहेत. तर म्हटलं चला त्या प्रश्नाचं उत्तर ना आपण याच ब्लॉगमध्ये शेअर करूया. तर हा माझ्या सेकंड प्रेग्नेन्सीचा ब्लॉग आहे. म्हणजे तुम्ही बघितलीच असेल माझी सेकंड प्रेग्नेन्सी वगैरे ब्लॉग टाकला, तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर चॅनलवरती अपलोड आहे, नक्कीच जाऊन बघू शकता. तर सेकंड प्रेग्नेन्सी तर आहे, पण अद्विक किती वर्षाचा आहे, एवढ्या लवकर प्रेग्नेन्सी का ठेवली आहे, किंवा प्रेग्नेन्सीचे सिम्पटम्स वगैरे कधी जाणवतात, किंवा मला किती त्रास होतो, अद्विकच्या टायमाला किती झाला, आत्ता किती होतो, असे भरपूर असे आपुलकीचे प्रश्न विचारतायत मला. तर म्हटलं चला या ब्लॉगमध्ये ना सगळं आपण शेअर करूया, कारण भरपूर जण आपुलकीने विचारतायत. तर आपलं काम आहे सगळं शेअर करणं. आणि मला स्वतःला पर्सनली माझ्या प्रेग्नेन्सीचे सगळे म्हणजे सिम्पटम्स म्हणा किंवा काय म्हणतात आठवणी म्हणा, सगळे मला ना जपून ठेवायचे. त्याच्यामुळे आता तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला मिळणार आहे, छान छान ब्लॉग बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सगळे तुम्हाला माझे ब्लॉग बघायला मिळतील. तर अद्विक किती वर्षाचा आहे हा सगळ्यात पहिला विचारलेला प्रश्न. आणि अद्विक लहान आहे तर एवढ्या लवकर प्रेग्नेन्सी का ठेवली? तर अद्विक आहे आत्ता सध्या 2.5 वर्षाचा. मग अद्विक लहान आहे तर प्रेग्नेन्सी का ठेवली एवढ्या लवकर? तर आम्ही काय प्लॅनिंग वगैरे केलं नव्हतं. प्रेग्नेन्सी राहिली मला, पण प्लॅनिंग आम्ही केलं होतं अद्विक 5 वर्षाचा झाला की तेव्हा आपण प्रेग्नेन्सी सेकंड ठेवायची. पण अचानक असं काहीतरी झालं, त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे बाबा, आता प्रेग्नेन्सी राहिली आहे तर नको, अबॉर्शन वगैरे तर तो विचारच नको म्हटलं. कारण आहे बाबा भरपूर प्रॉब्लेम्स असतात. कोणाला PCOD होती, कोणाला थायरॉइड होतोय, कोणाला शुगर होतोय, कोणाला बीपीचा त्रास होतोय. तर आपल्याला सगळं ओके असताना प्रेग्नेन्सी राहिलेली आहे, कारण त्या बाळाला पण नंतर त्रास नको आपल्यामुळे. आणि बाळाला म्हणजे प्रेग्नेन्सी जर राहिली ना तर आपल्याला पण काय ना काय शुगर बीपी वगैरे वगैरे तब्येत झाली समजा, तर असे भरपूर प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे म्हटलं नाही ठीक आहे, राहिलंय तर ठीक आहे. म्हटलं नव्हतं ठेवायचं, हा प्लॅन वेगळा होता, पण राहिलंय तर ठीक आहे, होऊ द्या. 2 बाळ झाले की आपण ओके मोकळं होणार. सगळ्याच गोष्टींमधून तिसऱ्याचा विचार तर कोणी करणारच नाही, पण 2 बाळ झाले ना की चला बाबा, टेन्शन फ्री असते. आई वडील म्हणजे सगळेच, माझे सासू सासरे म्हणा, मी म्हणा किंवा माझे मिस्टर म्हणा, आम्ही टेन्शन फ्री राहणारे. सगळा असा विचार केला, महिनाभर विचार केला आणि त्याच्यानंतरच मग ही प्रेग्नेन्सी ठेवली आहे. तर अद्विक आहे आत्ता 2.5 वर्षाचा. तरी पण म्हटलं ठीक आहे बाबा, राहिली आहे तर ठेवूया. अद्विकला पण थोडीशी समज येईल की आहे बाबा आपल्यापेक्षा पण छोटं बाळ आहे, आपण हट्टीपणा नाही केला पाहिजे. सगळ्याच गोष्टींचा विचार करूनच आम्ही ही प्रेग्नेन्सी ठेवली आहे. आणि राहिला प्रश्न अद्विकचा, म्हणजे मला वाटत होतं की माझं पिल्लू लहान आहे, थोडंसं कमजोर आहे किंवा सगळ्याच गोष्टी त्याच्या, तर नको वाटत होतं अद्विकमुळे. पण यांनी म्हटले मी आहे, जाऊबाई म्हटले आम्ही आहेत, सासू आहे सासरे आहेत, म्हणजे सगळेच जण आहेत. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे राहू द्या, आहे तर ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न की मला प्रेग्नेन्सी सिम्पटम्स कधी जाणवतात, आणि 1 महिना झाल्यानंतर जाणवतात का अगोदरच मला जाणवायला स्टार्ट होतं? की म्हणजे मी अगोदरच म्हटले होते ना की मला थोडंसं डाऊट येत होता. तर डाऊट या कारणामुळे येत होता की माझे पिरियड्स मिस झाले होते. म्हणजे मला ना कंटिन्यू महिन्याला पिरियड्स येतात. आता ही गोष्ट बोलणं म्हणजे मला थोडीशी अनकम्फर्टेबल वाटते, व्हिडिओ बनवणं म्हणा किंवा काय. पण भरपूर अशा ताई आहेत ना, त्यांना भरपूर असे प्रश्न पडलेले असतात, कारण त्या बोलतायत की आमच्या बाबतीत असं घडतंय, हे होतंय ते होतंय. तर कोणाचं तरी सजेशन किंवा कोणाची तरी माहिती आपल्याला मिळाली तर आपल्याला पण ते फायद्यात येणार आहे. तर म्हटलं ठीक आहे बाबा, ही गोष्ट बोलणं ना थोडीशी अनकम्फर्टेबल आहे, पण आपली माहिती ऐकून किंवा आपल्या गोष्टी ऐकून कोणाचं तरी चांगलं होत असेल तर त्यातून मलाही आनंद भेटणार आहे आणि प्लस त्यांचा आशीर्वादही आपल्याला लागणार आहे. तर म्हटलं ठीक आहे बाबा, चला आपली प्रेग्नेन्सी जर्नी पण शेअर करणं होतंय आणि सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत होतात. कारण भरपूर जणांना प्रश्न पडत असतील की हे कसं ते कसं, आणि विचारतायत पण मला. जसा तो व्हिडिओ मी अपलोड केला प्रेग्नेन्सीचा, तसे मला प्रश्न यायला चालू झाले की अद्विकच्या टायमाला तुला काय होत होतं आणि आत्ता तुला काय होतंय? तर सेम सिच्युएशन आहे. अद्विकच्या टायमाला पण हीच वेळ होती आणि आत्ता पण हीच वेळ आहे. म्हणजे मळमळ होते, उलट्या होत आहेत. हा, मला चेहऱ्यावरून म्हणतायत पण की तू चेहऱ्यावरून एकदम अशी मस्त टवटवीत दिसतीये किंवा तुला त्रास नाहीये, एवढी छान फ्रेश दिसती, मग तू कशी म्हणते की सारखा त्रास होतोय? आता उलट्या करताना तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. कोणी चांगल्या उद्देशाने बोलतो, कोणी वाईट उद्देशाने बोलतो. प्रत्येकालाच रिप्लाय देणं म्हणजे हे योग्य नाहीये. वाईट बोलणारे भरपूर असतात.
सोशल मीडिया आहे म्हटल्यावरती वाईट लोक पण असतात आणि चांगले लोक पण असतात. तर वाईट लोकांना कधी पण मी इग्नोर करते आणि जे चांगले आहेत त्यांना आपण चांगलंच रिप्लाय दिलं पाहिजे, कारण ते आपल्याला आपुलकीने आणि आपले असल्यासारखे प्रश्न विचारतात. तर म्हणजे भरपूर असे ताई विचारत होते मला की प्रेग्नेन्सी सिम्पटम्स तुला काय जाणवतात. तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतरच खरं तर मला सिम्पटम्स जाणवतात. आणि डाऊट कशामुळे येतो तर महिन्याला मला पिरियड्स येतात कंप्लीट. डेट कधी चुकत नाही, डेट टू डेट मला पिरियड्स येतात. त्याच्यामुळे ना कन्फर्म असतं की हा बाबा आता आपले डेट चुकली आहे. आपल्याला 100% असणार आहे, म्हणजे 80% तर गॅरंटी असते. 20% थोडंसं जीव खालीवरी होतो की नसलं पाहिजे. या टायमाला तर वाटत होतं की नको एवढ्या लवकर, आद्विक लहान आहे असं तसं. त्याच्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये वगैरेच मी चेक केलं. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आलं. तर ठीक आहे, सगळा विचार वगैरे केला, सगळ्या गोष्टींचा विचार केला. आद्विकला सांभाळायला सगळेजण आहेत, सासू आहे माझी, जाऊ, म्हणजे सगळेच जण आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आपल्याला काय टेन्शन नाही आहे, एवढे सगळे एकत्र आहेत. नंतर वेगळं झाल्यानंतर कोण करणार आहे, माझ्या पिल्लाला कोण सांभाळणार आहे, म्हणजे आद्विकला कोण बघणार आहे. सगळं प्लॅनिंग केलं, सगळा विचार केला. म्हटलं ठीक आहे तर आता ठीक आहे. आता तब्येत व्हायची माझी वाट बघायची म्हटल्यावरती म्हटलं नको, कारण तब्येत कधी होईल आणि मी म्हणजे व्यवस्थित कधी होईल. कारण आद्विकच्या टायमाला मला ना श्वास घ्यायला त्रास होत होता, चक्कर येत होती, म्हणजे भरपूर अशा अशक्तपणा आला होता म्हणता येईल. त्याच्यामुळे ना मला ती प्रेग्नेन्सी थोडीशी हार्ड गेली. तर सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की ही प्रेग्नेन्सी थोडीशी इझी जाईल, थोडीशी तब्येत झाली किंवा सगळ्या गोष्टी, आद्विकचा विचार सगळं सगळं म्हणजे असं होतं. पण परत विचार केला की यांनी म्हटले नाही राहू दे, कारण त्यांची इच्छा आहे की एक मुलगी पाहिजे आहे. तर म्हणतात ना तीळ तांदूळ म्हणतात ना, कोणाला मुलगा असेल तर मुलगी होती, मुलगी असेल तर मुलगा होतो. तर तसंच तीळ तांदूळ असतं म्हणतात ना, तर त्या उद्देशानेच मी ही प्रेग्नेन्सी ठेवली आहे की चला बाबा तीळ तांदूळ म्हणजे आद्विक नंतर होईल बाबा मुलगी. तर त्या इच्छेने किंवा त्या अपेक्षेने ठेवलेलं आहे. बघू आता जे होईल ते होईल. एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही, पण थोडंफार टेन्शन येतं. आणि सगळ्यांना असे खूप सारे प्रश्न पडतायत, आद्विक किती वर्षाचा आहे, एवढ्या लवकर प्रेग्नेन्सी का ठेवली, तू तर एवढी कमजोर दिसतेस असं तसं. तर ठीक आहे बाबा, कमजोर असलं तरी पण त्या टायमाला थोडासा वेळ निघून गेला, म्हणजे प्रेग्नेन्सीच्या टायमाला डिलिव्हरीचा वेळ थोडासा निघून गेला की त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये हॅप्पी आणि खुशी एवढी येते ना, म्हणजे काय म्हणतात आनंद आयुष्य होतं, आनंदी आयुष्य होतं. तर त्याच्यामुळेच थोडासा विचार वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि सिम्पटम्स वगैरे तर मला ना 1 महिना झाल्यानंतर, म्हणजे 1.5 महिना झाल्यानंतर लगेच जाणवायला स्टार्ट होतात. आणि एवढे जाणवतात ना की मळमळ होणं, उलटी होणं, असं झोपलेलं उठून नाही वाटणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं आणि काहीच खाऊ वाटणार नाही. ज्या गोष्टी मला आवडतात त्या तर मला कधीच खाऊ वाटत नाहीत. आधीच्या टायमाला पण तसंच झालं होतं आणि आत्ता पण तसंच होतंय. म्हणजे थोडं पण चेंज नाही आहे, काय माहिती का. पण म्हणतात ना 12 लेकरांचे 12 लक्षणं असे म्हणतात, माझ्या सासूबाई म्हणतात की 12 लेकरांचे 12 लक्षणं असतात. तर त्यातलंच हा एक काहीतरी प्रकार आहे. थोडासा चेंज आहे. आधीच्या टायमाला थोडंसं नॉर्मल होत होतं, पण या टायमाला मला भरपूर असं आत्ती होतंय. आत्ती म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं, भरपूर असं आत्ती होतंय. तर ठीक आहे म्हटलं आता चेहऱ्यावरून वगैरे वाटत नाहीये, म्हणजे मी आनंदी राहते, खुश राहते, कारण आपला परिणाम आपल्या बाळावरती होतो. त्याच्यामुळे मग मला सवयच आहे हसून खेळून मस्त मजेत आनंदात राहायची. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम फ्रेश दिसत असेल. थोडासा मला काय त्रास झाला ना तेवढाच वेळ मी झोपून राहते आणि परत मस्त आपलं उठून मस्त काम वगैरे करायचं, फ्रेश राहायचं, व्हिडिओ शूट करायचे, व्हिडिओ बनवायचे, असं माझं रुटीन रोजचं झालेलं आहे. आणि आद्विक काही त्रास देत नाही. आणि आद्विक मला त्रास देत नाही म्हटले होते, सेकंड बाळ मला 100% त्रास देणार. कारण एक बाळ शांत असतं तर एक नाही एवढं आगाव असतं ना, असं ऐकलंय, बघितलंय, आमच्या घरामध्ये अनुभव आहे. परी आमची एकदम शांत आहे ना, तर चिव एवढी आगाव आहे ना. तर असतं तसं म्हणतात बाबा. आता आद्विक तर त्रास देत नाही मला व्हिडिओ वगैरे शूट करायला, पण आता ते बाळ किती त्रास देईन ना ते काय माहिती नाही. पण ठीक आहे बाबा, जी जर्नी आहे ती माझी आनंदात जावी आणि डिलिव्हरी पण माझी नॉर्मल आणि आनंदात व्हावी, एवढीच एक माझी इच्छा आहे. कारण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत बाबा. आता सगळं सांगणं म्हणजे योग्य नाहीये, कारण मलाच थोडंसं बोलणं अनकम्फर्टेबल वाटतंय. पण भरपूर अशा ताई आहेत की त्या बोलतायत आमचं नवीन लग्न झालंय, किंवा आम्हाला या गोष्टी माहिती नाही आहेत, आमच्या जवळ कोणी राहत नाही, आम्ही लांब राहतो घरच्यांपासून, आमचं लव्ह मॅरेज आहे, कोणाचे काय प्रॉब्लेम, कोणाचे काय प्रॉब्लेम. तर त्यांनी विचारतात की बाबा कसं असेल, काय असतं, कसं असतं. तर त्यांच्यामुळेच हा व्हिडिओ आहे खरं तर. तर सिम्पटम्स वगैरे तर मला ना 1.5 महिना झाल्यानंतर जाणवतो आणि 9 महिने झाल्यानंतरच ते बंद होतं.
हे तर माझ्या अनुभवात आलेलं आहे. कारण आता 4 महिने झाले, 5वा महिना लागेल लवकरच, तरी पण माझ्या उलट्या, मळमळ, त्रास वगैरे काही बंद झालेला नाहीये. ज्या गोष्टी खूप आवडायच्या ना त्या अजिबात खाऊ वाटत नाहीये. मला क्रेविंग्स काय काय होत आहेत हे पण प्रश्न विचारतायत. म्हणजे क्रेविंग्स पण सेम आहेत बरं का. असं चटपटीत खावंसं वाटतं ना, मंचुरियन, पावभाजी, मिसळ, असं नुसतं तिखट तिखट तिखट, नुसतं तिखट. जेवढं खाईल ना तेवढं म्हणजे, आणि घरातलं नाही हा तिखट. भाजी, चपाती, डाळ, भात असलं तिखट काही आवडत नाही. फक्त बाहेरचं. फक्त आधीच्या टायमाला पण भरपूर असं बाहेरचं खाल्लंय. आणि म्हणतात की ते खाल्लं पाहिजे, नाहीतर बाळाचा कान फुटतो म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टी आवडतात ना त्या खाल्ल्याच पाहिजे. त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी खाते मी. आता माझ्या तोंडाला पाणी सुटते तुम्हाला सांगताना. चिंच म्हणा, कैरी म्हणा, काकडी, म्हणजे अशा चटपटीत गोष्टी मला खायला एवढ्या आवडतात ना. आत्ता सध्याच्या काळात तर खूप आवडतात आणि मी ते खाते पण. कारण आपलं पण ते मन भरून येतं मस्त खाल्ल्यानंतर. आणि आपल्या बाळाला पण सेफली बघता येतं. म्हणजे म्हणतात कान फुटतो बाळाचा. ते मला काय माहिती नाही, जुने विचार, माझ्या सासूबाईंचे विचार. पण ठीक आहे, त्या विचारामुळे आपल्याला छान छान खायला भेटते ना, ते आपल्यासाठी खूप आनंदाचं आहे. तर मस्त मी माझी प्रेग्नेन्सी जर्नी आनंदात, हसत खेळत नाही म्हणता येईल. ही जर्नी म्हणजे जेवढी मी हसताना तुम्हाला दिसते ना तेवढीच मी रडते पण. कधी अचानक माझ्या पप्पाची आठवण, अचानक बरं का, म्हणजे म्हणतात ना मूड स्विंग्स होतात, ते मला भरपूर होतात. भरपूर म्हणजे आधीच्या टायमात मी छोट्या छोट्या गोष्टीला रडायचे. आणि आत्ता पण मला छोटीशी जरी गोष्ट वेगळी वाटली किंवा कोणी थोडंसं जरी बोललं ना, मला खूप रडायला येतं. कोणाची तरी आठवण येईल, पप्पाची आठवण येईल, आजीची आठवण येईल, कधीतरी भावाची येईल, कधीतरी आमच्या जुन्या यांच्या आणि माझ्या जुन्या काळातल्या, म्हणजे काय म्हणतात ते, आमच्या प्रेमाच्या बद्दलच्या ज्या वाईट गोष्टी त्या आठवून रडायला येईल. म्हणजे जे नको ना ते आठवून आठवून मला रडायला येतं. म्हणजे मूड स्विंग्स होतात म्हणतात ना, ते भरपूर होतात. मला भरपूर होत होते. तर ठीक आहे बाबा, आता जसं आहे तसं आहे. पण मी जर रडले तर माझे आहो ओरडतात की तुझ्यामुळे त्या बाळाला प्रॉब्लेम्स येतात, तुला काय टेन्शन असेल ती मला सांग. मला टेन्शन नसतं विनाकारण मला रडायला येतं. आता काय सांगायचं, काय टेन्शन काय नाही, विनाकारण रडायला येतं. टेन्शन म्हणजे कोण टेन्शन घेत बसणार आहे. टेन्शननी तर मी अशी झालेली आहे असं मला वाटतं. कारण मला छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन येतं. कुठली पण गोष्ट असू द्या. अद्विक अजून शाळेतही जात नाही पण त्याच्या शाळेचं पण मला टेन्शन येतं. कसं होईल, काय होईल, मग तो शाळेत सगळं व्यवस्थित करेल का. म्हणजे अशा भरपूर टेन्शन, मूड स्विंग्स असे होतात मला. आणि त्या टेन्शनमध्ये मला रडायला येतं, दुसरं काही होत नाही. रडायला एवढं येतं ना. आणि ज्या गोष्टी मला आवडत नाही ना ती कसलीच खाऊ वाटत नाही. आणि जर खाल्ली तर उलटी होणार, रात्रभर मला मळमळणार. दिवसभर मी एकदम फ्रेश असते, मस्त असते, ओके असते. पण संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं जेवण केलं की मला उलटी होती. म्हणजे उलटी होत नाही, तो मळमळतो, एवढा त्रास होतो ना, झोपायला नको वाटतं. म्हणजे भरपूर असा त्रास होतो. आणि प्लस गोळ्या जर खाल्ल्या ना संध्याकाळी जेवणानंतर मला एवढं मळमळतं ना. डायरेक्ट खाल्लेलं सगळं बाहेर येतं आणि त्या जेवणासोबत ना गोळी पण ती बाहेर येते. आणि एक गोळी नसती, प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी 4-5 तर गोळ्या असतात. आणि त्या गोळ्या मला खाल्ल्या की डायरेक्ट उलटी होती. डॉक्टरांना पण सांगितलं की मला उलट्या होतात. त्यांनी उलट्या व्हायच्या गोळ्या देतात, म्हणजे उलट्या नाही होय याच्या गोळ्या देतात. पण काही फरक पडत नाहीये. काय माहिती का, जेवलेलं सगळं म्हणजे सगळं बाहेर येतं. आणि जेव्हा मी उलटी करेन तेव्हाच मला शांत झोप लागती. म्हणजे दिवसभर तर मला उलटी होणार नाही पण संध्याकाळी 100% उलटी होती. ज्या दिवशी मी गोळ्या खाणार नाही ना त्या दिवशी मी एकदम मस्त ओके शांत अशी झोपते. पण गोळ्या खाल्ल्यानंतर म्हणजे काय माहिती काय होतंय काय नाही, पण नकोच वाटतंय. म्हणजे अद्विकच्या टायमाला एवढा मला त्रास झाला नाही तेवढा आत्ता होतोय. अद्विकच्या टायमाला मस्त गोळ्या तर खात होते की नको बाबा माझ्या बाळाला म्हणजे काहीतरी होईल, की गोळ्या कमी पडल्यानंतर कमजोर होतं, हे होतं ते होतं म्हणतात ना. त्याच्यामुळे मी घाबरून खात तर होते. पण आता मी किती पण घाबरू द्या, त्या गोळ्याच मला गिळत नाही. आणि गिळल्या तर लगेच उलटी होती. डॉक्टरांना सांगितलं पण काय फरक पडत नाहीये. बघू आता परत जायचंय. सोनोग्राफी वगैरे आहे, म्हणजे महिन्याचं चेकअप आहे. तेव्हा पण सांगणार आहे, तेव्हा काय सांगतील काय नाही ते पण मला बघायचंय. त्याच्यानंतर मग अजून एक प्रश्न की माझी ट्रीटमेंट कुठे चालू आहे. तर भरपूर जणांनी ओळखलं, कारण ओळखीचे असतील इथले जवळचे कोणी माझे ब्लॉग वगैरे बघत असतील की आकुर्डीमध्ये ट्रीटमेंट चालू आहे का. तर हो, आकुर्डीमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्येच माझी ट्रीटमेंट चालू आहे. कारण अद्विकच्या टायमाला जो अनुभव मी तिथे घेतलाय ना तो अनुभव मला कुठल्याच दवाखान्यात येणार नाही. कारण प्रायव्हेटमध्ये जेवढे पैसे जातात ना तेवढं सीझर करतात असं मी ऐकलंय. आणि खरंच आहे. भरपूर जणांनी जेवढे माझ्या ओळखीतले म्हणा किंवा
आजूबाजूचे सगळे जे प्रायव्हेटमध्ये गेले त्यांचं सीझरच झालेलं आहे. पण मी सरकारी दवाखान्यात असून सरकारी दवाखान्यात मी त्यांना बोलत होते की माझं सीझर करा, तरीही त्यांनी सीझर माझं केलेलं नाही आहे. म्हणजे एवढं म्हणजे ते हे करतात, ज्याची नॉर्मल डिलिव्हरी होती ना त्याची नॉर्मलच करतात आणि सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या पण चांगल्या असतात. त्याच्यामुळे म्हटलं नाही, पहिली प्रेग्नेन्सीची ट्रीटमेंट आपण सरकारी दवाखान्यात घेतली ना तर आत्ताची पण आपण सरकारी दवाखान्यातच घ्यायची. आणि खरंच माझा अनुभव तिथला चांगला आहे. तर अशी आहे माझी प्रेग्नेन्सी जर्नी आणि प्रेग्नेन्सी सिम्पटम्स. तर तुम्ही म्हणत असाल अचानक हे बॅकग्राऊंड कसं काय चेंज झालं, तर खालच्या घरामध्ये मी बसले होते आणि तिथे आई अद्विक गोंधळ करत बसले. मग व्हिडिओमध्ये ना तसाच तो आवाज येतो, त्याच्यामुळे मग मी वरच्या घरामध्ये आले. तर इथून पुढे तुम्हाला याच घरामध्ये व्हिडिओज वगैरे बघायला मिळणार आहे, कारण वरच्या घराचं ऑलमोस्ट सगळं काम रेडी होत आलेलं आहे. थोडंफार काम चालू आहे, लाईटीचं किंवा कलर वगैरे द्यायचा राहिलाय, पण लवकरच याच घरामध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला मिळणार आहे. म्हणजे गोंधळ येत नाही ते शक्यतो. तर खाली आद्विक आई गप्पा मारत बसले होते, त्याच्यामुळे मग मीच वरती आले. तर अशी काय माझी जर्नी आहे. तर अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि या घरामध्ये ना आवाज भरपूर घुमतोय, कारण घरामध्ये सामान नाहीये, एकदम रिकामा असं घर आहे, त्याच्यामुळे आवाज असा फिरतोय. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असे सगळे नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला बाय.